राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय। हवामान विभागाकडून 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। पुण्यातील घाट माथ्यावरती सुद्धा हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या वतीने जो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, ज्या परिसरांना देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय। पुण्यातला जो घाट माथ्याचा परिसर आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते खडकवासला धरणामध्ये जमा झालेलं आहे। त्यामुळे खडकवासला धरण जे आहे ते सध्या 100% भरलेलं आहे। त्याचबरोबर पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी इतर धरणं आहेत ती सुद्धा आता 100% भरण्याच्या मार्गावर आहेत। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर खडकवासला धरणामधून 22,880 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा-मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुळा-मुठा नदीमध्ये जो आहे तो पाण्याचा विसर्ग या ठिकाणी प्रवाहित होताना पाहायला मिळतोय। खरं तर हवामान विभागाकडून ज्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, हवामान विभागाने ज्या पद्धतीचा अलर्ट दिलेला होता की पुणे आणि घाटमाथ्यावरती जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर मुसळधार पाऊस जो आहे तो घाट माथ्यावरती बरसताना पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा-मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नदीकाठचे परिसरामधली जी लोक आहेत त्यांनी सुद्धा सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कुणीही कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर राज्यभरामधल्या 8 जिल्ह्यांना हवामान विभागाने जो आहे तो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतो। अनेक नद्यांना जे आहे ते पूर आल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। नांदेडमध्ये आसना नदीला पूर आलेला आहे। अमरावतीमध्ये सुद्धा अनेक नद्यांना पूर आल्याचं चित्र जे सध्या पाहायला मिळतंय। त्याच अनुषंगाने आता आपण पाहिलं तर हे जे मुळा-मुठा नदीमध्ये ज्या पद्धतीचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप वेगानं या ठिकाणी पाणी प्रवाहित होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा हा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली जाऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण जी आहे ती झालेली आहे। खरं तर आता जे पाहतोय की अशाच पद्धतीचा पावसाचा जोर पुन्हा एकदा कायम राहतो का? जर पाहिलं तर पुणेकरांचा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, कारण खडकवासला धरण 100% भरलेलं आहे। त्याचबरोबर पुणे परिसराला, पुण्याला ती पाणी पुरवठा करणारी जी इतर धरणं आहेत ती धरणंसुद्धा आता 100% भरण्याच्या मार्गावर आहेत। आणि त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।